तर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 2 महिन्यानंतरही मोकाटच आहेत। आरोपी अविनाश धोडीला पकडण्यात पालघर पोलिसांना अपयश येत आहे। अशातच या प्रकरणाचा तपास पालघर पोलिसांच्या हातून काढून सीआयडी कडे द्यावा अशी मागणी धोडी कुटुंबाने केली आहे। तसंच पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप धोडी कुटुंबाने केला आहे। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण आणि हत्येला आज 2 महिने उलटून गेलेले आहेत। मात्र त्याचा जो मुख्य आरोपी आहे, हत्या करणारा, याच्यावर आरोप आहे, तो अविनाश धोडी अद्याप फरार आहे। पालघर पोलिसांना त्याला पकडण्यात अद्यापही अपयश आलेले आहे। त्यामुळे त्यांचे कुटुंबीय अत्यंत तणावाखाली आहेत। त्यांना वेगवेगळ्या भीती आहे। आज आपल्यासोबत स्वतः त्यांचे कुटुंबीय, त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी आहे। तुझं नाव काय? आकाश अशोक धोडी। आकाश, काय परिस्थिती आहे? आज 2 महिने उलटून गेलेले आहेत, पोलिसांचा तपास कसा आहे? आज 2 महिने उलटून गेले तरी पण पोलिसांचा तपास अजून पण काही दिसूनसारखं नाही आलेलं आहे। आणि जो सुनील रमेश धोडी आरोपी आहे त्याला हाजरीवर ठेवलेला होता, तो पण आता अद्यापही फरार झालेला आहे। आणि बाकीचे 3 आरोपी अजून पण फरारच आहे। अजूनपर्यंत त्यामधला कोणी पण आरोपी हातात आलेला नाही आहे। पोलिसांच्या तपासात आता आम्हाला थोडं संशयासारखं वाटतं की एवढे मोठे आरोपी जे आहेत ते लोकांना 24 तासात 2-3 दिवसात लगेच ते लोकांना शोधून आणतात। आज हा अविनाश रमण धोडी याला 2 महिने उलटून गेले तरी पण त्याला पकडण्यात नाही आलं आहे, म्हणून आम्हाला पोलिसांवर पण थोडा संशयासारखा वाटतोय। ताई, तुम्ही काय सांगाल की या प्रकरणात आज 2 महिने उलटून गेले? 2 महिने उलटून गेले तरी त्याला घोलवड पोलिसांनी चौकीतून पळवला, म्हणून ते घोलवड पोलिसांचे थोडे तर काहीतरी असेल म्हणून तर तो पळाला चौकीमधून। म्हणून मला पूर्ण संशय आहे का अजून पोलिसाचा यश आला पाहिजे तेवढा तपास सहकार्य केलं नाही असं मला वाटते ना। माझ्या मुलांना धोका आहे काय, तो अजून तरी फरार ना। गावातून लोकांना सांगून जातो काय ह्याच्या मुलांना पण मी मारून टाकणार ना, काय माझ्याबद्दल केलं तर मी ह्यांना ठेवणार नाही असा बोलतो ना। गावाचे सगळे लोक सांगायचे ना, त्याच्या बायकोला वगैरे बहीणला वगैरे भेटत असेल असे लोक बोलतात, पण तो अजून तरी पोलिसांच्या ताब्यात आला नाही, म्हणून थोडा आम्हाला भीतीसुद्धा निर्माण झाला आहे। नक्कीच पालघर पोलिसांकडून जी तपासाला गती मिळायला पाहिजे ती अद्याप मिळत नाही आहे। आणि 2 महिने उलटून देखील या हत्याकांडातील मुख्य आरोपी जो अविनाश धोडी आहे तो फरार आहे। त्याच्यामुळं कुटुंब जे आहे अशोक धोडी यांचं ते अतिशय तणावात आहे आणि त्यांनी CID चौकशीची मागणी केली आहे। त्यामुळं या संदर्भात आता राज्य सरकार कोणता निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, डहाणू।